जय हरी विठ्ठल. विठ्ठलाची वारी आणि निरोगी आरोग्य. विठ्ठलाची वारी भक्ती आणि आरोग्याचा सुंदर संगम. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. ही फक्त यात्रा नाही, तर निरोगी जीवनाची प्रेरणा आहे. तर आपण सगळे बघूया वारी आणि आरोग्य ह्याचा संगम कसा आहे. वारीमध्ये नियमित चालणे. वारीत दररोज चालल्यामुळे हृदय मजबूत राहते, रक्ताभिसरण सुधारते, मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते, मनाला मिळते शांतता. नामस्मरण, भजन आणि कीर्तन मनातील ताण कमी करतात. सकारात्मक विचार आणि आनंदी मन आरोग्य सुधारते. या वारीत आपण बघूया सात्विक आहार. वारीत मिळणारे साधे, ताजे आणि सात्विक अन्न पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते. आता बघा, आपला पुढचा पॉईंट आहे शिस्तबद्ध दिनचर्या. वारीमध्ये सर्व भक्त वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे, वेळेवर विश्रांती, यामुळे शरीर निरोगी राहते. सेवा आणि माणुसकी. वारी शिकवते प्रेम, सहकार्य आणि निस्वार्थ सेवा. हेच खरे मानसिक आरोग्य आहे. या वारीमध्ये आपल्याला जो निसर्गाचा सहवास मिळतो त्याबद्दल आपण बघूया. निसर्गाचा सहवास, मोकळी हवा, सकाळची ताजी ऊर्जा आणि सतत चालणे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने ठेवते. आता आपण आपल्या वारीचा संदेश बघूया. नियमित चालणे, सात्विक आहार, सकारात्मक विचार आणि विठ्ठलाचे नामस्मरण, यातूनच निरोगी जीवन घडते. चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करूया, निरोगी जीवनाचा संकल्प करूया. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, जय जय हरी. माझ्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे अशाच मी वेगवेगळ्या संकल्पना तुमच्यासमोर घेऊन येईन. धन्यवाद. थँक्यू.